नमस्कार. आर्ट सर्कलच्या फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. बीज अंकुरेमध्ये. बीज अंकुरेच्या निमित्तानं आपण इतके दिवस अशा आई बाबांना भेटलो ज्यांनी आपल्या मुलांना वेगळ्या वाटेवर नेण्यासाठी प्रोत्साहित केलं, त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला, त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी त्यांनी तन मन धनाने मेहनत केली, वेगळी स्वप्न दाखवली, वेगळी विश्व दाखवली. ते विश्व निर्माण करण्यासाठी किंवा ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत तर घेतलीच, पण बऱ्याच वेळेला त्यांच्या सोबत उभे राहिले. त्यांच्या स्वप्नांना आपली स्वप्न समजलं आणि त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आई बाबा झटले. एक नाजूकसं बीज, त्याला योग्य वेळेला खतपाणी मिळालं, योग्य वेळेला पुरेसा उबदारपणा मिळाला तर त्याचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये होतं हे आपण जाणतोच. पण असे वृक्ष निर्माण करणारे हात या निमित्तानं आपण त्या सगळ्या हातांना भेटलो. आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत सोनाली, संदेश सावंत आणि संपदा सावंत यांच्याशी, आणि दोन तायक्वांदो फायटर सिस्टर्स संकेता आणि सई. संकेता ब्लॅक बेल्ट होल्डर आहे, संकेता आणि सई. संकेता नॅशनल रेफरी आहे. संकेताची आजी संपदा सावंत या निवृत्त शिक्षिका आहेत. आई सोनाली सावंत आकाशवाणीची निवेदिका आहे आणि वडील संदेश सावंत हे नामांकित पत्रकार आहेत. आज या संपूर्ण कुटुंबाशी आपण गप्पा मारणार आहोत आजच्या बीज अंकुरेमध्ये. हा सगळा तायक्वांदो नावाच्या एका मारामारीच्या खेळामधला प्रवास या दोघींचा कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत. छोट्या छोट्या समस्या होत्या, छोटे छोटे प्रॉब्लेम्स होते, वेगवेगळ्या दिशांनी मदत करणारी माणसं सुद्धा होती, गुरु सुद्धा होते, आणि त्यांच्या सोबतीनं ह्या दोघींचा प्रवास झालाय. त्या दोघींच्या प्रवासामध्ये आई, बाबा, आजी या सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे. आज ते योगदान या बीज अंकुरेच्या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत. सोनाली ताई, आम्ही जोपर्यंत सगळे ओळखतो, सावंत कुटुंबियांना पण आणि तुमच्या बापट कुटुंबियांना पण, तर सावंत कुटुंबीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणजे आजोबा आजी दोघंही शिक्षक, बाबा पत्रकार, म्हणजे पुन्हा लेखनाशी संबंध, तुम्ही सगळे बापट कुटुंबीय कलाकार. तर मुलींना तायक्वांदो सारखा रत्नागिरीमध्ये जेव्हा माहितीही नव्हतं, अशा वेळेला तायक्वांदो सारख्या खेळाची ओळख करून द्यावी, याच्या मागची तुझी प्रेरणा काय होती? प्रेरणा म्हणजे तर आता तू जसं म्हटलंस की मी माहेरची बापट आणि आम्ही सगळीजण कलाकार मंडळी आहोत. म्हणजे गाणं असेल, नाटक असेल, बहिणी आम्ही सगळ्या त्याच्यात आहोत. पण संकेत म्हणजे आपल्याला कळतं की आपलं मूल लहानपणी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतं तसं. थोडंसं सांगायचं तर ती पायाळू पण आहे. म्हणजे पायाळू मुलांचं म्हणशील तर एक त्यांच्या पायातली ताकद थोडी वेगळी असते. हे मी डॉक्टरांना मुद्दाम विचारून घेतलंय. तर त्या अनुषंगाने मी जेव्हा बघायचे तर तेव्हा संकेताचं काही गाणं किंवा बोलणं असं फार काही त्याच्यात तिला इंटरेस्ट होता असं मला नाही आढळलं. आणि लहानपणापासून तशी ती थोडी इंट्रोव्हर्ट होती. जशी तू मगाशी ओळख करून दिलीस की आजी आजोबा शिक्षक, आजोबा तर आमचे राज्याशी पुरस्कार विजेते आहेत, आदर्श शिक्षक. आणि त्या काळातले शिक्षक म्हणजे थोडेसे कडक शिस्तीचे, थोडेसे बरेच कडक शिस्तीचे. आणि जरी आजोबा असले तरी पण जरा ह्यांचा हसण्याचा आवाज जराचा वर गेला तर लगेच तेवढं पुरेसं व्हायचं. तेवढं पुरेसं व्हायचं. त्याच्यामुळे थोडंसं काय झालं की थोड्याशा त्या इंट्रोव्हर्टपणा जो तुझा होता तो थोडा जास्त. मला कुठेतरी त्यांनी काहीतरी वेगळं करावं. कारण आतापर्यंत आपण बघत आलो की आता ही आता जवळजवळ 20 वर्षांची आहे. 20 वर्षांपूर्वीपर्यंत सुद्धा मुलगी म्हटली की नाच, मुलगी म्हटली की गाणं, मुलगी म्हटली की रांगोळी, मुलगी म्हटली की जेवण, म्हणजे ह्या चौकटीच्या पलीकडे जाऊन मुलगी काहीतरी करू शकते हा विचार अजूनही आपल्याकडे तितकासा रुचत नाही. मुलींना शाळेव्यतिरिक्त काहीतरी घालायचं ना, मग मी तिला ह्या गाण्याच्या क्लासला घातले, मी पेटीच्या क्लासला घातले, मी काय नाचाच्या क्लासला घातले, हेच एक करिअर किंवा होतं. पण मला स्वतःला म्हणजे थोडंसं आमच्या बापट कुटुंबियांकडनं तू म्हणशील तरी चालेल की आम्हाला चौकटीत जगणं मान्य नाही. आम्ही आमचं प्रत्येकीने आपापलं स्थान निर्माण केलेलं आहे, आपली ओळख प्रत्येकीने निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलींनी काहीतरी वेगळं करावं ही एक माझी स्वतःची आंतरिक इच्छा होती. आणि मग त्या अनुषंगाने जसं तू मगाशी ओळख करून दिलीस की सेल्फ डिफेन्स किंवा आत्ताच्या काळात मुलीने सबला होणं हे नुसतंच आर्थिकदृष्ट्या नाही तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुद्धा मानसिक दोन्ही बाजूनी सबल होणं हे जास्त गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने तिला काहीतरी शाळेच्या व्यतिरिक्त, बरं ती
असं नव्हतं की ती पुस्तकी किडा होती. ऍव्हरेज आहे ती काय फार अगदी खाली नाहीये, फार अगदी वरती नाही. म्हणजे कुठे 80-90% अगदी पुस्तकं मग मला ते इंजिनियर करायचं असंही माझं नव्हतं. जेवढी गरज आहे करायचं. आणि आमची मुळात माझं काय किंवा ह्यांचं काय, आमचं दोघांचाही त्यांना कधीच असा हा नव्हता, बर्डन नव्हतं की तुला 90% मिळालेच पाहिजेत. म्हणजे मला वाईट वाटतं की आई वडील गरज नसताना त्या 4वी-5वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा, ज्याला तुम्ही इंजिनिअरिंगला गेल्यावर तो विचारतो का तुला 5वीच्या इंजिनिअरिंग स्कॉलरशिपला किती टक्के मिळाले होते, पण अक्षरशः झुंबतात मुलांना. तो त्याच्यापेक्षा तो वेळ जर तुम्ही त्यांना थोडंसं, कारण आजकाल मैदानं कमी होत चालली, तर माझ्या मुलीने काहीतरी वेगळं करावं, एखादा खेळ तिने शिकावा, असं म्हणजे तिची आवड होती असं मी म्हणणार नाही. मी तिला ढकलली. अच्छा, मी ढकलली तिला, कारण तशी ती लहान होती, एक 8-9 वर्षांची असेल. म्हणजे त्या ह्याच्यात म्हटलंच तर ते थोडं खेळणं, आणि तशी ती ओपन नव्हती मुलगी, म्हणजे पटकन बोलणारी वगैरे असं नव्हतंच. ती भरपूर बडबडी करते असं नाही, खूप शांत होती ती. त्याच्यामुळे थोडंसं तिने कुठेतरी वेगळ्या वातावरणात जावं, 4 माणसात मिसळावं. म्हणजे तो जो आहे तू म्हणतेस इंट्रोवर्टनेस कमी व्हावा, आणि तिला स्वतःची काहीतरी एक वेगळी ओळख मिळावी. आणि मग त्या दृष्टीने मला हा खेळ आवडला. म्हणजे ह्या खेळाशी माझी ओळख झाली ती आम्ही स्वतः, म्हणजे मी स्वतः राम कराम म्हणून जे होते रत्नागिरीमध्ये, म्हणजे आता अजूनही आहे ते, तर त्यांनी तेव्हा एक स्वयंसिद्धा नावाचं प्रशिक्षण सुरू केलं होतं. तर आम्ही इथल्या आजूबाजूच्या बायका, कोणीतरी आम्हाला सांगितलं होतं. मग आमच्या घराशेजारी हॉल आहे, आणि त्याच्यात आम्ही इथल्या आजूबाजूच्या जवळजवळ 20-25 जणी आम्ही त्यांच्याकडनं ते प्रशिक्षण घ्यायचो. म्हणजे आता ह्या ज्या किक मारतात, ह्या जे पंच मारतात ना, ते आधी मी स्वतः शिकलेली आहे. अच्छा, हा, म्हणजे बरीचशी माहिती मी त्यांनी घेतलेली होती. आणि त्या निमित्तानेच हिचे जे पहिले गुरु मिलिंद भागवत, तर ते इथे त्यांना घेऊन आले, रामसर त्यांना घेऊन आले होते. तर त्यानंतर मग म्हटलं तुम्ही क्लास का नाही सुरू. आणि मेनवाईल असं झालं होतं की काहीतरी माझ्या हे डोक्यात होतं, हिला घालायचं कुठेतरी वेगळीकडे. आणि एक कराटेची जाहिरात आली होती, ती जवळच आमच्या घराच्या जवळ नगर. तेव्हा मला वाटतं नुकतं रत्नागिरीमध्ये कराटे प्रशिक्षण जस्ट सुरू झालं होतं किंवा त्याच्याही आधीपासून असेल, पण लोकांना कराटे हा शब्द माहिती. ऍक्च्युअल मला तर मुद्दाम सांगायला आवडेल की तायक्वांदो आणि कराटे ह्या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. मार्शल आर्ट मध्ये जवळजवळ 9-10 हे प्रकार आहेत वेगवेगळे, आणि त्याच्यात तायक्वांदो आणि कराटे किंवा वुशू असेल, जुदो असेल, असे हे खूप वेगवेगळे, नानचाकू, म्हणजे हे असे खूप वेगळे प्रकार आहेत. आणि प्रत्येक क्रीडा प्रकारचं त्यांची बलस्थानं आहेत. पण तायक्वांदो मी निवडण्यामागचं कारण म्हणजे हा आपला ऑलिम्पिक गेम आहे. म्हणजे तिथपर्यंत, त्या लेव्हलपर्यंत ह्याच्या स्पर्धा होतात. शिकवणारी माणसं चांगली होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खर्चाची बाब, तोही मला विचार करणं गरजेचं होतं. तर त्या पार्श्वभूमीवर इथे ती एक सुरुवात झाली. आणि तेव्हा मी आणि म्हणजे संकेता आमची आणि आमच्या शेजारची एक मुलगी श्रुती, तर अशा 2 मुली पहिल्या त्यांच्या विद्यार्थिनी होत्या. आणि तिथपासून मग हळूहळू मुलं वाढत गेली. आणि मग संकेताला मग कुठे कुठे मी न्यायचे. काही वेळा रिमांड होमला ते क्लासला बोलवायचे, काही वेळेला आणखीन कुठेतरी आरोग्य मंदिरला राहायचे ते कॉलनीमध्ये. जशी सोय होईल त्या ठिकाणी आम्ही जायचो. आणि मग तिला ढकलत होते मी, ती घाबरायची, कारण त्या सरांचा आवाज खूप मोठा होता. म्हणजे आहे खूप मोठा आहे आवाज त्यांचा, बघायला दिसताना सुद्धा घाबरतात मुलं. प्रथमदर्शनी माणूस घाबरतो असं व्यक्तिमत्व आहे ते. तर ती घाबरायची, पण नाही, म्हणजे मी थोडासा मनावर दगड ठेवून ढकललीच, लिटरली ढकलली. पाण्यात जसं आपण एखाद्याला पहिल्यांदा ढकलतो पोहताना, तर तशी मी तिला लिटरली ढकलली. आणि तिथून पुढे तिचा जो प्रवास सुरू झाला, म्हणजे तिचा मग सरांच्या लक्षात आलं की नाही, ही किक चांगल्या मारू शकते. आणि तिच्याकडे वजन चांगलं होतं, स्पीड होता तिच्या किकला. म्हणजे ह्या खेळामध्ये स्पीड, पॉवर आणि परफेक्शन ही एक मूलभूत, ही त्या खेळाची एक त्रिसूत्री आहे म्हटलीच तरी चालेल. ती किक एका फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुमची सुटली पाहिजे. ती किक त्या स्पीडने सुटताना तुमची पॉवर पण तेवढीच पाहिजे. आणि दोन्ही हे असताना जिथे मारायचे, तुला जर ती छातीवर मारायचे, तुला जर ती डोक्यावर मारायचे, तर ते परफेक्शन, ते टार्गेट सुद्धा परफेक्ट पाहिजे. त्याच्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी महत्वाच्या. आणि त्या तिने कॅप्चर केलं तेवढ्या लवकर. आणि त्याच्यामुळे सरांनी पण चांगल्या पद्धतीने तिच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली. आणि तिलाही नंतर त्याच्यात गोडी निर्माण झाली, की जसं मला वाटतं ती 4थीत होती ना, 4थीत होती ती. आणि 4थीत असताना आपली कृची आगाशे खालची पटवर्धनची शाळा, तर काळेबाई. आणि कारण बाकी कसं ते थोडंसं आपल्या त्या शाळेत सुद्धा प ब क ड म्हणजे काय ते तेव्हा त्यांनी जाई, चमेली, मोगरा वगैरे होते, पण
हुशार मुलांचे 2 वर्ग, कमी हुशार मुलांचे 2 वर्ग. हे अजूनही ती, म्हणजे मीही त्याच शाळेची विद्यार्थिनी आहे, पण अजूनही ती परंपरा चालू आहे सगळी, चाळण त्यांची जी लावली जाते. तर त्याप्रमाणे ती क तुकडीत होती संकेता माझी. आणि ते बक्षीस मिळाल्यानंतर मग त्या शाळेत सुद्धा हा प्रकार वगैरे काहीच माहिती नव्हता, पण बाईंनी कौतुक केलं नाही की ही मुलगी काहीतरी वेगळं करते, की नियमित अभ्यासाच्या पलीकडे जाऊन, कारण त्या शाळेत सुद्धा बऱ्याचशा आपल्या बघितलं तर स्कॉलरशिप, तुझी काय ती NMMS आणि त्या 1760 ज्या काही परीक्षा असतात त्या परीक्षांवर जास्तीत जास्त भर दिला जातो. तर क्रीडा प्रकारांवरही तितका भर दिला गेला पाहिजे. मुलांना मैदानं कमी झाले तर किमान शाळेतल्या क्रीडा शिक्षकांनी, एकूणच शाळेची जी काही त्यांची काय म्हणतात आपण दिवस शेड्यूल जे असतं, तर त्याच्यात त्यांनी खेळाला वेळ दिला पाहिजे. आणि तशी मग तिची सुरुवात झाली. ते जे पहिलं बक्षीस तिला मिळालं तिथून मग एक काहीतरी आपण म्हणतो ना, एक पंच, मग ती सुटली, गिअर पडला. मग तिची गाडी सुसाट निघू लागली ती. त्याच्यामुळे तिथून मग हळूहळू तिचा प्रवास पुढे तसा होत गेला. सईच्या बाबतीत म्हणशील तर सई आता जी दिसते त्या दिसण्यावर तू जाऊ नकोस. म्हणजे दोन्ही खूप वेगळे चेंज त्यांच्यात झालेले आहेत. ही लहानपणी खूप छान होती, हेल्दी होती मुळात, त्याच्यामुळे त्या खेळाला बॉडी लँग्वेज जी काही लागते ती पोषक होती. आणि सई म्हणशील तर खूप नाजूक होती, म्हणजे अशी प्रीमॅच्युअर अशी नाही, पण ती नाजूक होती जेव्हा जन्म, म्हणजे तिला सांगायला लागलं नाही, पण तिचं एक मे बी तिला स्वतःला आतून जे काय, ती 10 फुटाच्या आत कुणाला जवळ येऊन द्यायची नाही अजूनही. म्हणजे ती दूरदर्शन, आम्ही दूरदर्शन म्हणायचो तिला. तायक्वांदो खेळतात ते यांच्या 20 फूट कोण. आणि तिचे संकेताचे जे शिक्षक होते भागवत सर, तर सरांनी अशी गेटात हाक मारलं नाही की सर पुढच्या अंगणात तर सई मागच्या अंगणात. म्हणजे हेच कॉम्बिनेशन होतं. ती कधी, म्हणजे तिला मी सुरुवातीला थोडा केला, प्रयत्न करून बघितला, पण लक्षात आलं की हिला जसा फोर्स केला मी तसा मी तिला फोर्स करू शकत नव्हते ताकदीच्या बाबतीत. आणि थोडंसं तिचं एक मला सांगावं असं वाटतं, आपण गर्भसंस्कार जे म्हणतो, तर मी घेतलेला अनुभव म्हणशील तर हिच्या वेळेला मी आकाशवाणीत नोकरीला होते, तर तिचं भाषा शैली, विचार करण्याची पद्धत म्हणा किंवा बोलणं, हे खूप शुद्ध, उच्चार चांगले, स्पष्ट. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की थोडी ती त्या ह्याच्यात कुठेतरी जाईल, म्हणजे तिच्याकडे खेळ वगैरे येईल असं काही वाटलं नव्हतं. पण एक म्हणतात ना जिद्द, तिच्याकडे एक वेगळी जिद्द आहे सईकडे. संकेता ब्लॅक बेल्ट झाली, फर्स्ट दॅन ब्लॅक बेल्ट, म्हणजे ब्लॅक बेल्टच्या डिग्रीज असतात वेगवेगळ्या. तर त्याच्यात पहिली जी ब्लॅक बेल्टची परीक्षा दिली, म्हणजे आपण सुरुवात करतो ती व्हाईट बेल्ट आहे, मग येलो, मग ग्रीन, मग ब्लू, मग रेड आणि मग ब्लॅक. अच्छा. तर ब्लॅक बेल्ट टप्पे आहेत. हा, मग ब्लॅक बेल्टच्या पुढच्या ज्या असेल, म्हणजे आपण BA केल्यानंतर मग MA PhD जसं असतं, तशी ह्यातली एक प्रकारची PhD किंवा आणखीन जे काही असेल ते. तर ब्लॅक बेल्ट पहिला जेव्हा तिने परीक्षा दिली तिला मिळालं, तेव्हा हे पत्रकार, मीडिया मधली ओळख, आणि मग ती माणसं आली आपण पत्रकार बंधू सगळे ह्यांचे, आणि हिचा सत्कार केलेली. आणि हिच्या डोक्यात होतं ते, म्हणजे तुला गंमत सांगेल, ही पाठीमागे दिसत आहेत की सगळी मेडल्स आहेत, तर संकेताचं इथे एक सर्टिफिकेट ठेवलेलं होतं, तर सईने माझं लिंबू चमचाचं सर्टिफिकेट ते आमच्या शोकेस मध्ये ठेवलेलं होतं. म्हणजे कुठेतरी तिला ते होतं की संकेताला, ताईला मिळतंय आपल्या, मग माझं पण कौतुक झालं पाहिजे. ही एक ईर्ष्या जी असते ना ती कुठेतरी होती, पण ती नाजूक असल्या कारणाने मी आपण तिला कधी असं म्हटलं नाही. पण जसं तिला हे मिळालं ना, तर काय तिच्या एक डोक्यात आलं साटकन की नाही, आता मी हे करणार, मी जाणार ह्या खेळात. अचानकच. मग तिला फक्त मी तेव्हा एवढंच सांगितलं की तुला जायचं असेल, नक्की जायचंय का, कारण जर करायचं असेल तर मग त्याची पूर्ण जे काही असेल, तो कमरेचा पांढरा बेल्ट काळा झाल्याशिवाय बाहेर पडायचं नाही, हे एक तत्व. मग नाही तर जाऊ नकोस, करायचं तर पूर्ण, अदरवाईज करू नकोस. अर्धवट नाही कुठे राहता कामा गोष्टी कुठच्या. काम कोणतंही घेतलं तर, म्हणजे माझा तो एक स्वतःचा नियम आहे की करायचं असेल कोणतंही काम, जबाबदारी घ्या, मग ती पूर्णत्वास न्या, अदरवाईज मला नाही जमत असं स्पष्ट सांगा आणि मोकळे व्हा. पण तेवढं तिने ऐकलं. तसं म्हटलंस तर संकेताकडे काही गुण त्या खेळाला पोषक होते, पण हिची बॉडी लँग्वेज मुळात ती तशी बारीक होती, तिला ते कितपत झेपेल ह्याचीही मला शंका होती. पण काही वेळेला मग पाय दुखायचे, कारण तो किकिंगचा गेम आहे, आणि ऍट ए टाइम तुमच्या 200-300 किकिंग घेतल्या जातात प्रॅक्टिससाठी. रनिंग असेल तुमचं, बाकीचे वॉर्मअप जो असतो सुरुवातीला तो असेल, तर ह्याने तसं थकायला होतं. मग सुरुवातीला थोडे झालं, म्हणजे नाही माझे पाय दुखतात. मग म्हटलं नाही, आता जर आपण कौतुक केलं तर मग ते बंद पडणार.
मग नाही म्हटलं आता तू अभ्यास शाळेचा नाही केलास तरी चालेल, पण खेळायला जायचं, क्लासला जायचं आणि ते सोडायचं नाही. आणि मग त्या जिद्दीवर मात्र ती पुढे गेली. म्हणजे तिच्या जिद्दीचं मला खरंच कौतुक वाटतं. ती आता ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन आहे सई. त्याच्यासाठी लागणारे पुमसे जे आहेत ती ते पुमसे करते. म्हणजे सई संकेताची किक अतिशय चांगली उठू शकते. तिला थोडीशी बॉडी वेटेड आहे ती, पूर्ण शरीराचं वजन तिच्या किकवर येतं, त्याच्यामुळे थोडासा तिच्या किक बसण्यावर स्पीडवर परिणाम होतो. पण त्यातूनही तिने प्रॅक्टिस करून करून आता तिची किक पॉवरफुल इतकी बसते की बरेचदा समोरची मुलगी बाय देते. म्हणजे ती किक, तिची जी तोंडावर किक जी मारली जाते तर ती किक बसली तर समोरची मुलगी बाय देते. आणि दुसरं मला आवर्जून सांगावं असं वाटतं की जसं मी म्हटलं की मला चौकटीच्या बाहेर काम करायला मला स्वतःला आवडतं, काहीतरी वेगळं आपण शोधावं. तर आता लॉकडाऊनचा काळ आहे. माझ्या मुलीने, आता हिला मी अजून टू व्हीलर घेतली नाही, गरजेची गोष्ट आहे ती, पण ह्यांची नुकतीच आम्ही 1-2 वर्षांपूर्वी टीव्हीएस व्हिक्टर गाडी घेतली आणि अचानक हिची ग्रोथ इतकी छान झाली की म्हणजे 2-3 वर्षांपूर्वीपर्यंत सई तशीच होती ना अजून, आणि आता ही जी दिसते ती ह्या 2-3 वर्षांना तिचं वाढलेलं वजन, उंची इतकं छान डेव्हलप होत गेलं ना फास्ट, की आता गेल्या वर्षी ह्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. त्याच्यामुळे ती गाडी आमची बंद होती, वापर नव्हता गाडी. म्हटलं काय करायचं, मी आपली जास्तीत जास्त किक मारून गाडी सुरू ठेवणं इतपत मी काम करत होते. पण सई जेव्हा बाबा तिला गाडीवरनं सोडत तेव्हा तिचं निरीक्षण खूप छान आहे सईचं. बाबांना विचारायचे हे काय तुम्ही केलं, म्हणजे युटर्न काय तो हे का दिला, हा सिग्नल का दिला, ह्याची ती माहिती घ्यायची, गिअर काय, ऍक्सिलेटर काय, ब्रेक कोणता, ते खूप निरीक्षण प्रचंड आहे तिचं. आजूबाजूच्या दुकानांच्या पाट्या वाचत जाणं ती थोडी आमची सवय आहे. तर तिने आपली मिळतं आपल्याला. हो नक्कीच. आणि अंगणात तिने ह्यांनी फक्त पायरीवर बसून सूचना जशा तशा दिल्या तशी ती शिकली आणि आपली गाडी शिकून ती आता व्हिक्टर चालवायला शिकली. क्या बात आहे. आणि डबल सीट घेते. फक्त एवढंच आहे की तिचं वय खूप लहान आहे, त्याच्यामुळे मी अजून तिचं लायसन काढू शकत नाही, नाहीतर ती खूप छान आता गाडी चालवते. म्हणजे त्याचंही मला खूप कौतुक वाटतं, अभिमान वाटतो मला माझ्या दोन्ही मुलींचा, की माझ्या दोन्ही मुली खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत आहेत. आणि काही वर्षांपूर्वी सोनालीची मुलगी किंवा संदेशची मुलगी असं त्यांना ओळखलं जात होतं. पण 1-2-3 वर्षांपूर्वी मला वाटतं संकेताची नॅशनल रेफरी झाली आणि महिला प्रशिक्षक म्हणून आमच्या जिल्ह्याचा जो संघ राज्याला गेला होता तर त्याची तिची महिला प्रशिक्षक म्हणून जिल्हा संघटनेने निवड करून तिला महिला कोच म्हणून नेलं होतं. मग त्याची बातमी जेव्हा पेपरने आली तेव्हा अभ्युदयनगरमध्ये पुढचे 4 दिवस जेव्हा मी जिथे जिथे जाईन, अगं तुझ्या मुलीची बातमी वाचली, अभिनंदन, खूप छान. म्हणजे ह्या एक पॉझिटिव्ह कमेंट्स. आणि नंतर आता तुम्ही संकेताची आई ना, म्हणजे जे पालक इथपर्यंतचा जो प्रवास आहे ना तो खूप सुखावह आहे आणि त्याच्या मागे दोन्ही मुलींनी खूप मेहनत घेतलेली आहे. असणारच मेहनत, कारण मगाशी मी म्हटलं तसं एक पत्रकार, एक निवेदिका, एक शिक्षिका यांच्या घरातल्या 2 मुली म्हणजे स्वाभाविकपणे यांची नात, यांची मुलगी असं होतं आणि ते आता बदलून संकेताची आजी, संकेताचे आई बाबा इथपर्यंत पोहोचले. आजी ह्या दोघींचा खेळ आहे तो चक्क मारामारीचा खेळ आहे. म्हणजे हा जेव्हा खेळ त्यांनी खेळायला सुरुवात केली किंवा सोनालीताई त्याला घेऊन जायची, तर तुमची प्रतिक्रिया काय होती तेव्हा? म्हणजे तुम्हाला कसं वाटलं ह्या दोघी मारामारी करणार आहेत? नाही, हे आम्हाला माहिती नव्हतं खेळ कसला आहे, काय कोण दो म्हणजे तिच्या आजोबांना काय किंवा मला काय, आम्हाला दोघांनी त्यांची कल्पना नव्हती. बरोबर. पण ही त्यांची नावं नोंदवून आली आणि रोज आपलं तयार व्हा, चला क्लासला जायचंय. बरोबर. आम्ही म्हणायचो कसला क्लास, शाळा तर आहे, शाळा सांभाळून क्लास, किती त्या मुलींना त्रास. शिक्षिका जागी व्हायची शिक्षिका का आजी. तर हे म्हणायचे कसला क्लास, म्हटलं मला पण बघा कल्पना नाही त्यांची, पण ही सांगते चला क्लासला जायचं, हातपाय धुवा, चहा घ्या आणि जा, हे आपल्या जायचं. आता सई नंतर गेली, पण त्याच्या आधीच तुम्हाला मी सांगते, माझी मुलगी ज्या वेळेला जिम्नॅस्टिक खेळायला जायची जुन्या महाराष्ट्र व्यायामशाळेत, आणि त्याच्यामध्ये ती अगदी पहिल्या नंबरला आली. आणि त्यावेळेला मला वाटतं परभणीला स्पर्धा लागल्या होत्या. तर हिला काय एवढी कल्पना नव्हती की आपल्याला घरातून विरोध होईल म्हणून.
मग ती ह्यांना विचारायला लागली की बाबा अक्षरशी माझी निवड झाली, मी जाऊ ना? तिला वाटलं जा सांगते. ते म्हणाले छे परभणीला इतक्या दूर नाही. तर तिने आपल्या सरांना सांगितलं की बाबा काय मला पाठवत नाही. सर इथे येऊन बसले त्यांची विनवणी करायला, पण हे जाम ऐकले नाही. म्हणजे त्यावेळेची परिस्थिती पण तशी, मुलीला कुठे बाहेर पाठवायचं म्हणजे जबाबदारीच होती. तर आणि ते त्यांना- किती 30 वर्षांपूर्वीची गोष्ट हो, असेल. हो. म्हणजे जेव्हा माळनाक्यातून रत्नागिरी मारुती मंदिरला येणं किंवा रत्नागिरीत नक्कीच, जाणं हे नक्कीच. खूप भीतीदायक वगैरे होतं तेव्हाची गोष्ट तेव्हाची हो, असेल. हो. बरोबर. मग तिने तर रागाने सोडूनच दिलं क्लास. म्हणजे कारणीभूत आपण पालकच ठरलो ना. बरोबर. तर तसं ह्यांच्या बाबतीत नाही घडलं, बरोबर. कारण यांची आई आपल्या मताशी ठाम होती. आम्ही तरी विरोध करायचा म्हटला तरी त्या ऐकणार होती. मग हिच्याकडून आम्ही माहिती घेतली, काय ग सोनाली हा काय प्रकार आहे तायकोंदो म्हणजे. मग तिने ते सगळं समजावून सांगितलं. बरोबर. आणि असं करताना ज्या वेळेला या मुली बाहेर खेळायला जायला लागल्या त्यावेळेला आजोबा सांगायचे जिंकून यायचं. आणि पहिलं मेडल हिने आणलं ज्या वेळेला गोल्ड मेडल, त्यावेळेला इतका आनंद झाला की आपल्या घराण्यात कोण खेळात गेलेलंच नाही. अख्ख्या सावंत कुटुंबात खेळात कोणीच आहे. म्हणजे अजूनही सगळे जे आमचे नातेवाईक आहेत त्यांना सगळ्यांना खूप कौतुक आहे त्यांचं सगळ्यांचं. हा, आणि हिने गोल्ड मेडल मिळवून आणल्यानंतर त्यांनी पाकिट उघडून हिला 500 रुपयाची नोट आमची बक्षीस. बोली लागलेली असायची. ज्या वेळेला दोघी स्पर्धेला जायच्या ना त्यावेळेला तिच्या आई वडिलांना नसेल पण आम्हाला उरवूर लागायची, हा जिंकून येत आहेत की कसं काय. आता हार जीत ही ठरलेलीच असते ना. मग आम्ही वाट बघत बसतो, सोनाली आला काय ग फोन. ते विचारायचे, मी विचारायचे. ही सांगायची नाही येईल आता जरा वेळ, आता अमक्याची फाईट लागली अमक्याची लागली असं सांगायची. जिंकली की सरांचा फोन आला की हे नुसते इतके आनंद व्हायचा आहे ना, त्यांना काय आणि मला काय. आम्हाला ती हुरहुर लागलेली असायची या बाहेर गेल्या. आणि सईच्या बाबतीत सांगायचं तर सई जरा बाहेर खेळायला जायची त्यावेळेला थोडस म्हणजे पहिल्यांदाच गेल्यानंतर बावरायला होतो, घाबरायला होतो. तर नंतर सईला मी सांगितलं की सई खेळायला जाते जीवाचं नाव शिवा ठेवायचं. तिला विचारा, ती बाहेर जाताना म्हटलं अजी जीवाचं नाव शिवा ठेव. सांगते आजी. आणि प्रत्येक स्पर्धा त्या तिकडे जिंकल्या म्हटल्यानंतर आम्ही दोघंही पैसे काढून तयार असायचो. अच्छा. बक्षीस प्रोत्साहनानंतर दोघांचंही असायचं. आणि ह्यांच्यानंतर माझंही अजून तसंच आहे. अजून तसंच म्हणजे आहे. त्या दोघींना सायकली मिळाल्या. अच्छा. बक्षिसा ठरलेली असायची. मग आता सायकल कोणती दिलेला, कॅरम दिलेला. हो. म्हणजे जशी जिल्हा असेल तर मग त्या ह्याच्यावर अच्छा, विभागाला जिंकलीस तर आणखी. प्रत्येक स्तरावर आणि त्याच्याही पुढे सांगते तुम्हाला 1, 2, 3 बक्षीस ना. बरोबर. तर मग दुसरे 2 नंबरचं बक्षीस मिळालं की 300 रुपये. आणि 3 नंबरचं मिळालं की 200 रुपये. आणि 500 रुपये तेव्हाच जेव्हा गोल्ड मेडल किंवा तेव्हा, बक्षीस येतं. तेव्हा. पण नोट आजोबांची लगेच हे लगेच पाकीट घेऊन एकदम. बसायचे. आणि- जिंकली म्हटलं ना इथं सांगायची हा सई जिंकली हा आमचं मेडल काय किंवा ही काय दोघींच्या दोघी. बाबतीत आम्ही हे केलं नाही. दोघी येणार जिंकणार, हरल्या तरी आम्ही त्यांना प्रोत्साहन देणार. बरोबर. होय. म्हणजे ही गोष्ट इथे खूप मोलाची आहे की जसं आपण मगाशी तू म्हणालीस आपण मार्कांचं उदाहरण घेऊ. बरोबर. 90 मार्क मिळाल्यावर 10 कुठे कुठे गेले. गेले? हा. हे जे पटकन तोंडातनं बाहेर जातात नक्कीच. त्याला बरोबर विरोधाभास हा आहे की जसजसं बक्षीस मिळत हा. असं कधी आम्ही म्हटलेलं नाही. पण तेव्हाही ना जेव्हा सर असं सांगायचं तर ते गंमत करत असायचं. प्रत्यक्षात तिला मेडल मिळालेलं असायचं. आपण माझी रिॲक्शन काय आहे मे बी त्यांना ते बसायचं असायचं की आईची काय रिॲक्शन आहे. तर तेव्हा मग ठीक आहे म्हणजे मी त्यांनाही कधी असं म्हटलेलं नाही. म्हणजे प्रत्यक्षात जेव्हा ती नंतर हरली ना तर नाही ठीक आहे तुला एक चांगला अनुभव मिळाला. किंवा सरांनाही मी तेव्हा ते गमती जेव्हा म्हणायचे तेव्हा मी त्यांना तेच सांगायचे की
तुम्हाला एक ठीक आहे पुढच्या वेळेला ती अधिक चांगली तयारी करेल. बरोबर. एक अनुभव, कारण तिथपर्यंत जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला तो अनुभव येणार नाही, तुम्हाला कळणारही नाहीये की तुमचं काय चुकतंय. बरोबर. आज तू का मागे पडलीस, कारण तुझ्यापेक्षा कोणीतरी अधिक चांगलं करणार आहे. मग तो काय चांगलं करतोय, तो काय चांगलं करतोय हे तुला घेता आलं पाहिजे. बरोबर. मग तुझी जी नेहमीची किक आहे ती आज का नाही चांगली झाली. आता संकेताची शूट किक म्हणजे भागवत सर जे होते त्यांनी अक्षरशः आपण पायात घालतो त्या स्लीपर, त्या रबरी चपला असायच्या ना त्या हातात घालायचे आणि त्याच्यावर किक मारायला सांगायचे. म्हणजे त्याच्या पायाला किती लागत असेल हा, तुला. वरून पूर्ण पाय वरून लाल व्हायचे. पण ते आवाज एवढा जोरात होता त्यांचा, त्यामुळे ना काही झालं तरी ते आम्ही मारायचो. म्हणजे तुम्ही रडलात तरी चालेल, पण मग सर आम्हाला सांगायचे तुम्ही रडलात, आज तुम्ही रडलात, जे जे रडतील तेवढ्या पोळ्या मी जास्त खाणार आहे. त्यामुळे आम्हाला इतकी सवय झाली होती की डोळ्यातून पाणी पण यायचं नाही. कारण कसं आहे, ह्या गोष्टींचा तुम्ही जेवढा बाऊ करत नको, हो सर तिला लागतंय, हे तुम्ही बाऊ केलात ना की संपलं. कारण त्याच्यानंतर जेव्हा आता सुद्धा एक 2-4 वर्षांपूर्वीपर्यंत नवीन नवीन पालक जसे लहान लहान मुलांना घेऊन यायचे, मग पालक तिथे बसून राहणार. आम्ही त्यांना म्हणजे मी स्वतः 3 तास कायम तिथे क्लासमध्ये बसलेली असायची. जेव्हा 5:30 ते 8 क्लास असायचा, 5:30 किंवा 6 ते 8 2 तास 3 तास जो काय व्हायचा, मी स्वतः तिथे कायम थांबलेली असायचे. कोऑर्डिनेटर. हा, पालकांना आम्ही कायम सांगायचो तुम्ही मुलाला सोडा. बालवाडीत जेव्हा मूल जातं तेव्हा 4 दिवस रडतच ते, 5व्या दिवशी त्याला सेटल होतो. पण पालक इतके ओव्हर त्यांना म्हणजे काय प्रोटेक्शन किंवा पॅम्पर्ड आपण करतो की नाही माझ्या मुलाला खर्चटलं तरी त्यांना ते चालत नाही, ही अति काळजी. तूही तसं ते अजूनही ह्यांच्या फाईट वर त्यांना रडतात. मुलीच्या बाबतीत हळवाच असतो हा बाप. त्याच्यामुळे तसं नाही, पण ते कुठेतरी तुम्ही काळजावर तो दगड ठेवला पाहिजे की नाही. भले तुम्हाला वाईट वाटू पण तुमच्या चेहऱ्यावर ते दिसता कामा नये. एकदा मुलांना कळलं की नाही आपल्या आईला ते चालतंय, आई आपलं कौतुक करते, मग त्यांना ती सवय होते. तसं नाही होता प्रिव्हिलेजेस घेतले जातात. अगदी दुखतंय. आता हे सांगते सगळं, पण केव्हा केव्हा असं व्हायचं ह्याने अभ्यास केला नाही किंवा अभ्यासकडे दुर्लक्ष केलं, कंटाळा आला तर ही सांगाल उद्यापासून क्लास बंद. म्हणजे धमकी ती. क्लासला उद्यापासून दोघींनी जायचं नाही. सगळ्यात म्हणजे झाली खूप आहे. झाली खूप पण या मुलींना त्याची एवढी गोडी लागलेली होती, त्या ही सकाळी ओरडली, संध्याकाळी त्या वेळेला हा ड्रेस घालून क्लासमध्ये. म्हणजे हिला कावीळ झाली होती, तर काविळीमुळे ती जवळजवळ 1.5 महिना तिचा असाच गेला होता संकेताचा. पण मग संध्याकाळी तिला ते वेध लागायचं. म्हणजे आपलं एक ते जैविक घड्याळ जसं असतं ना, 5 वाजता शरीर उठतं आपलं, तशी त्या 6 वाजले की ते वेध लागतात. आता सर येतील आणि घराच्या पलीकडेच हॉल, सर हॉलमध्ये ओरडलं तरी आम्हाला घरात ऐकू येतं. इतकं जवळ ते होतं. त्याच्यामुळे आता त्यांचा क्लास मी बदलला. आता त्यांना मी शाहरुख शेख मारुती मंदिरला जे आहेत 1.5-2 वर्ष आता झाली असतील, तर त्यांच्याकडे त्या दोघी जातात आणि अतिशय डिसिप्लिन माणूस आहे तो. म्हणजे तुझ्या क्लासमध्ये येणाऱ्या मुलाच्या चपला कशा असतील रांगेत लागलेल्या, तिथपासून ते सोमवार ते शनिवार जो काही क्लास घेतला जातो त्या प्रत्येक दिवसाचं वर्कआउट त्यांचं ठरलेलं असतं. म्हणजे मला या दोघींना मुळात विचारायचं की हा बेसिक हा कोरियन खेळ ना, हो, म्हणजे तो काय बेस्ड आहे. म्हणजे जर कोणाला अर्थात तायक्वांदो हा खेळ माहिती नसलेले कोणी नसतील शक्यतो, कारण त्याचा प्रसार बऱ्यापैकी होतोय आता, पण त्याचं बेसिक काय आहे. बेसिक म्हणजे स्वसंरक्षण आणि तो हातापायाने म्हणजे कुठल्याही शस्त्र न घेता खेळायचा खेळ आहे तो. त्यामुळे स्वसंरक्षण कसं करायचं हे त्याच्यात जास्त शिकता येतं आणि एक वेगळी शिस्त लागते स्वतः. म्हणजे बाहेर गेला आपण कसं राहायचं किंवा दुसऱ्यांशी बोलताना आदराने कसं बोलायचं, किंवा जरी समोरचा खूप गरीब असेल तरी, म्हणजे एखाद्याची आई खूप गरीब असेल किंवा जरा ह्याच्यात असेल तर तरी पण त्यांना मॅडम म्हणून हाक कशी मारेल, त्यांना पण ते आदर. कोणत्याही ह्याच्यातली स्त्री पुरुष असू दे त्यांना आदराने बोलावं, ती एक सवय लागते. स्वतःचे कपडे बॅग भरायची बाहेर जाताना. म्हणजे
आई सांगायची जरा हे करून ठेवा, जरा अशी घडी का. मग ती नंतर इतकी सवय लागत गेली की आमचे बॅग आम्ही भरून तयार. मग आई झालं हे भरलं, अगं टाकलंय सगळं. आता मी फक्त त्या जेव्हा स्पर्धेला निघतात ना तेव्हा हा संकेता की त्या माझी पुढची वाक्य मला म्हणून दाखवतात, हे करायचं नाही, हे अमुक करायचं ते. पण मला वाटतं हा ना त्या खेळाचीच देण असावी तुम्हाला. निश्चित तुमचं निश्चित ओळखता ओळखता येणं. येणं म्हणजे नक्की कारण नक्की. खेळ फाईट करतो जेव्हा तेव्हा हा. आम्ही डोळ्यात बघून खेळतो. हा. त्यामुळे समोरचा कुठली किक घेऊन येणार आहे ते आधी समजतं. त्यामुळे मग ती रेग्युलर ह्याच्यात पण म्हणजे आता आई पुढचं की काय करायचं आधी आम्ही तिला सांगतो. म्हणजे माझ्या पाठीमागे त्या छान नकला करतात. आणि मगाशी जसं तू म्हणालीस की आम्ही कलाकार आहोत, तर तो एक सुप्त गुण हिच्यातला आहे, कारण ती छान नकला करते. म्हणजे तिला मी म्हणते तू थोडंसं आणखीन ते डेव्हलप केलंस तर खरंच चांगलं तू करू शकशील. पण ती थोडीशी ते स्वतःसाठी जे असतं ना, तर स्वतःच्या आनंदासाठी ते करते, ते कुठे लोकांना आणखीन एक गोष्ट दाखवण्याची. मॅडम सांगायची राहिली, आता ही माझी बोलली. तर ही ज्या वेळेला ह्यांना बक्षिसं मिळायला लागली, ह्यांची वाटचाल जोरात सुरू झाली आणि त्या मेडल घेऊन यायला लागल्या. खूप मेडल साचली इथे. बरोबर. हिची वेगळी, तिची वेगळी, बरोबर. आणि एकावर एक आणून ठेवली होती. मग आम्हाला दोघांना एक कल्पना सुचली, आजोबा आणि मी. म्हटलं इथे आपण पट्ट्या मारून घेऊया, हिची वेगळी आणि हिची वेगळी. मग पहिल्यांदा संकेताची पट्टी पहिली इथे मारली आणि तिच्यानंतर ही पण मेडल मिळवायला लागली. म्हणजे दोघींमध्ये पट्ट्या भरतात कुणाच्या आता ती स्पर्धा आहे. अनायसे सुतारा लावता, त्याच्याकडनं 2 पट्ट्या मारल्या. पण आता हे आमचं वैभव, म्हणजे खरंच. घरात कोणीही तिराहित व्यक्ती आली की आधी हे बघतात, पहिली नजर इथे पहिली जाते. नजर इथे जाते. म्हणजे आपसुक विचार, हे काय आहे, कोण करतं. पण ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत. आता तुम्ही म्हणालात तसं की मेडल्स आली, मग त्याच्यासाठी सोय करायला हो, हवी, हो. मग आजोबांना किंवा तुम्हाला सुचलं. निश्चित. या खूप छोट्या 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 गोष्टी गोष्टी पण त्या आहेत, महत्वाच्या आहेत. पण त्या सपोर्ट म्हणून इतक्या नक्कीच महत्वाच्या नक्कीच. आहेत. म्हणजे ते लोकांकडनं येणारं कौतुक ह्या दोघींसाठी एक टॉनिक आहे. म्हणजे कोणीही तिराहित व्यक्ती आल्यानंतर मग ते आम्ही ओळख करून देतो किंवा विचारतात काय करते ही मुलगी, मग हे काय असतं, ही थोडीशी. मग त्यांच्यासाठी ते खूप वेगळं असतं काहीतरी. बरोबर. मग त्याच्यामुळे त्यांना एक आपोआप त्यांना जे छान टॉनिक मिळते, प्रोत्साहन मिळतं. आम्ही देतच असतो, पण तिराहित व्यक्तीने सांगणं हे खूप महत्वाचं असतं. आणि पण तुम्ही दोघींची मगाशी आईने सांगितलं तशी चढ वेगळी, स्वभाव वेगळे, म्हणजे सख्ख्या बहिणी असून सुद्धा दोघी वेगळ्या आहात. गुरु एकच तुमचे दोन्ही वेळेला, म्हणजे आधीचे पण आणि नंतरचे पण गुरु एकच. तर तुम्हाला दोघांना शिकवताना गुरूंनी काय तुमच्यावरती वेगळी मेहनत घेतली असं काही सांगू शकता? म्हणजे स्वाभाविक आहे तुझ्यासाठी वेगळं असणार, कारण तुझी चढ मस्त मजबूत होती आणि तू त्याला स्पीड होतं आणि पॉवर, स्पीड, पॉवर आणि हे परफेक्शन तिन्ही होतं माझ्याकडे. त्यामुळे मग त्या ह्याने माझी प्रॅक्टिस घेतली आणि सरांनी माझ्या स्पीड कडे लक्ष दिलं आणि तिची ताकद भरपूर आहे. त्यामुळे मग त्या ह्याच्याकडे ताकदीवर हे करत गेले सर. मोठ्याने दोघींचंही काय म्हणते स्ट्रेंथ वेगवेगळी आहे. त्यामुळे मग तशी प्रॅक्टिस घेत गेले की माझी स्पीड वाढण्यासाठी काय पुढे करता येईल, किकला स्पीड कसं घेता येईल तिच्या, त्या ह्याने प्रॅक्टिस घेत घेतली. तिची पॉवर कशी अजून डेव्हलप होईल किंवा ती वापरता येईल. कारण ती ह्याच्या ज्या मुवमेंट असतात ना, त्या ती पटापट इतक्या स्पीडने ती नाही करू शकत. पण ती एका जागेवर जेव्हा ती उभी राहते आणि तिच्या टप्प्यात जेव्हा ते सावज येतो, सावजच आपण तर तेव्हा तिची जी किक बसते ना, ती किक पुरेशी असते. नाक फुटलेलं आहे मुलींचं. मी म्हटलं ना साधारण 20 फुटाच्या आसपास कोणी येणार नाही ते काय. आणि ती खूप शांत आहे. शाळेमध्ये सुद्धा तिच्या शांतता प्रिय मुलगी असा तिला शेरा आहे स्पेसिफिक, शिस्तबद्ध. म्हणजे मी गेल्यानंतर सुद्धा अरे मॅडम तुम्ही किती बोलता आणि ही किती शांत, असा एक तो फारच. पण एक अनुभव सांगते तुला की हे जसं मगाशी तू म्हटलीस की प्रत्यक्ष आयुष्यात ह्या खेळाचा आपण उपयोग कसा होत जातो, तर ही तशी शांत वर्गात सुद्धा ती कुणाशी मिक्स होणार नाही. पण तिला पुढची बेंच आवडते आणि ती उंच असल्याकारणे तिला सतत मागे बसवलं जायचं. तर ती एक तिची तक्रार होती. मग मी आपली पालक सभेला मी सांगायचे बाईंना की बाई जरा तिला कुठेतरी कुठेतरी बसला, तिला ते आवडतं बसायला. काही मुलं अशी टवाळ होती वर्गात त्यांच्या, तर त्यातला एक मुलगा तिला सतत त्रास द्यायचा. बरेच दिवस बघून घेतलं, ऐकलं,
आणि शाळेच्या जिन्यावरनं त्याला खाली ओढत आणलं, मारलेलं. दोन जिने तरी 2-3 जिने मला वाटतं तिने त्याला व्हरांड्यामधनं ओढत आणलं खाली. आणि या अनुषंगाने मी एक मुद्दा महत्वाचा इथे नमूद करू इच्छिते की हा खेळ म्हणजे मी का ह्याच्याकडे घातला तर आपण स्वसंरक्षण नुसता शब्द ऐकतो पण स्वसंरक्षण कोणत्याही वेळी आपल्याला करता यायला आलं पाहिजे. तुम्ही बसमध्ये चढा, तुम्ही रस्त्याने फिरा, साधा एखादा नको असलेला स्पर्श तो एक तर आपण स्त्री म्हणून आपल्याला निसर्गाने ती देणगी दिलेली आहे आणि हे सईने ते प्रात्यक्षिक केलं नाही. बसमध्ये एक माणूस त्रास देत होता, मी बघून घेतलं, त्याच्या सेंटरवरती अटॅक केला, त्याला खाली खेचलं आणि कोपर मारलं त्याच्या मानेवरती, मान घेऊन गेलं. गर्दी होती बसमध्ये चढण्याची आणि त्यावेळेला तिने त्याचा चांगला वापर केला. म्हणजे तू घाबरली नाहीस, बरोबर, हे त्यातलं महत्वाचं आहे. आता त्याच्याच वरती येणार होते म्हणजे मानसिक धैर्य या गोष्टीला प्रचंड लागतं. म्हणजे समोरचा माणूस आपल्याला हात लावतोय तर तो हात सोडवून घेऊन पुन्हा अटॅक करण्यासाठी एक वेगळं मानसिक बळ लागतं. घाबरलो की संपलं. नक्कीच. पण हा खेळ खेळण्यासाठी मुळात मानसिक धैर्य लागतं की ते खेळून खेळून डेव्हलप होतं का दोन्ही महत्वाचं? दोन्ही महत्वाचं. ते खेळून डेव्हलप होतच पण ते जेव्हा बघतो ना आपण तो खेळ जेव्हा आपल्याला खेळायचा असतो ते बघताना सुद्धा आपल्याकडे तेवढी मानसिक ताकद असली पाहिजे का आपल्याला हा खेळ खेळायचा आहे. म्हणजे ते त्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. हो, कारण अटॅक होणार आहे ना समोरून आणि तो आपल्याला परतवून लावायचा आहे. बरोबर. म्हणजे हा खेळ असा आहे की जेव्हा नवीन पालक येतात आणि तेव्हा तर ते साधारण मुलांच्या फाईट वगैरे बघतात, दाखवलं जातं काय आहे, विचारतात. आणि असं होतं की आमची कधी कधी फाईट सुरू असेल तेव्हा न्यू ऍडमिशन येते. माझी मुलं अशी तर तिथे पालकांची मानसिक तयारी अधिक हवी, मुलाची नसणारच आहे. बरोबर आहे. बाय डिफॉल्ट एखादंच असतं की जे ओव्हर ज्याची ऊर्जा असते किंवा त्याला भीती नसते कसलीच, असं विरळा मुलं असतं. पण बऱ्यापैकी मुलांना हे ढकलावंच लागतं. आजकाल मी बघितलं की पालक आणतात म्हणजे सुरुवातीला आणतात, अरे नाही आपण काहीतरी वेगळं घालतोय करतोय, हे त्याच्या पाठीमागे सुद्धा क्रेज म्हणा किंवा कुठेतरी आमचं एक वलय म्हणून ते मे बी आणत असतील. त्यांच्या थॉट्स काय असतात मला माहिती नाही, पण त्याच्यासाठी मुलांना पॅम्पर न करता त्यांनी आणावं अशी एक माझी आवाहन मी करेन ह्याच्यातनं. कारण तुम्ही तिथे जर त्याच्याजवळ थांबलात नाही, तुम्ही त्याला सोडा आणि निघून जा. 4 दिवस पडेल. आई बाबांचं मानसिक धैर्य जास्त मुलांचं होतं. कारण अनेक असं झालेले आहेत किस्से की 4-4, 5-5 हजाराचं किट विकत घेऊन 1,500, 2,000 हजाराचे ड्रेस विकत घेतल्यानंतर मुलांनी क्लासेस सोडलेले. म्हणजे तिथे तुमचा खर्च वाया गेला की नाही आणि पुन्हा ते अर्धवट राहिलं ना. अर्धवट राहिलं. जे पूर्ण शिक्षण मिळालं असतं आणि ज्याचा वापर नुसता खेळासाठी किंवा नुसता मेडल्स मिळवण्यासाठी नाही, इन जनरल लाईफ मध्ये झाला असता. ज्याला तू म्हणालीस तसं की नजरेत बघून कळतं पुढची मूव काय आहे, त्याचा स्वाभाविकपणे तुमच्या रोजच्या लाईफ मध्ये काहीतरी उपयोग होत असेल. आता नाही पण करिअरच्या पुढच्या वेगळ्या वळणावरती कुठे तर त्याच्यापासून पण पुन्हा आपण वंचित ठेवतो. ते निश्चितच. ह्या खेळासाठी काही स्वतंत्र डाएट आहे? नाही, डाएट असं नाही, रोजचं जेवणातलं जे काही आहे तसंच. आणि थोडंसं कसं असतं की हा वजन आणि वय असं कॉम्बिनेशन गेम आहे. हा साधारण 2-3 किलोचे वजनी गट असतात. आणि नुसतं खेळून तुमची वजन मेंटेन नसते. नाही, म्हणजे जसं फुटबॉल किंवा क्रिकेट किंवा वजन मेंटेन राहतं तसं करावंच लागतं. म्हणजे जर वाढवायचं असेल तर मग तेवढं जेवण पाहिजे, कमी करायचं असेल मग तेवढं डाएट पाहिजे. पण शक्यतो आम्ही दरवर्षी वेट कॅटेगरी चेंज करत जातो आणि बेसिकली मी मुलींच्या बाबतीत तर मी ते ठेवलंय. कारण संकेताच्या बाबतीत मी एकदा अनुभव घेतला. जेव्हा तिची सुरुवात होती खेळाची तेव्हा तिच्या पहिल्या जिल्हा स्पर्धेनंतर जवळजवळ जिल्हा किंवा शालेय स्पर्धा ज्या काही होत्या कुठची तरी मला आता नेमकी आठवत नाही, पण ती यवतमाळला गेली होती विभाग का राज्य स्पर्धेसाठी. आणि 6 महिन्यांचा कालावधी म्हणजे तेवढा गॅप पडला होता आणि ते तिचं वाढीचं वय होतं. आणि त्या ह्याच्यात ती स्पर्धा खेळून आली ना तर मी अशी 2 क्षण बघतच बसले की इतकी ती बारीक होऊन आली 3 दिवसात. आणि म्हणजे मी हल्ले, मी अक्षरशः सगळ्यांशी भांडले त्यावेळेला की नाही, माझ्या मुलीला मेडल नाही मिळालं तरी चालेल. आणि मग आम्ही संघटनेकडे सुद्धा मी स्वतः त्याचा पाठपुरावा केला होता. उलटा त्रास. कारण कसं आहे शेवटी आपण एक स्त्री देह आहे हा.
तुम्ही ह्याचा फायदा जसा फिजिकली तुमच्या मेंटेनसाठी होत असतो तसाच ह्याचे विपरीत परिणाम ऍज अ स्त्री म्हणून तुमच्या ज्या भविष्यातल्या महत्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे जिथे तू मुलाला जन्म देणार असतेस बाई होऊन पुढच्या आयुष्यात, मुलगी टू बाई हा जो प्रवास आहे त्या काळात महत्वाचा परिणाम तिच्या ह्या मासिक पाळीच्या चक्रावर होत असतो किंवा त्याच्याशी निगडीत आजारांवर होत असतो. आणि त्या संकेताच्या अनुभवात मी गेल्यानंतर सईच्या बाबतीत असं घडत होतं तेव्हाही मी सरांशी भांडले, पण मी स्ट्रिक्टली सांगितलं आणि तेव्हा मग तिची फाईट अगदी सरांनी नाही तिला मिळणार, कारण तिचं काहीतरी 52 नाही काहीतरी असं होतं, म्हणजे त्याच्यापेक्षा 1-2 किलो वजन कमी करायचं होतं. या कॅटेगरी मधल्या पुढे अचानक तिला संधी आली होती की जो मूल ते जिंकलं होतं ते त्यावेळेला जाऊ शकत नव्हतं आणि मग सरांनी हिला नेलं होतं. पण ते नेताना हिचं वजन वाढलेलं, कारण जायचं नाही म्हटल्यावर वजन थांबवायचं कशाला, तिचं वजन वाढलं होतं आणि मला ते नव्हतं सहन की नाही म्हटलं तुम्ही वजन कमी करून तिला नेऊ ना, असं एक माझं हे होतं. पण नेलं मी तिला, तिथे मेडल मिळालं. मग तेव्हा सरांनी काय मॅडम तुम्ही पाठवत नव्हतात, पण तिला मेडल मिळालं, बक्षीस मिळालं तिला, नाहीतर तुम्ही पाठवतच नव्हतात तिला. पण हे ठीक आहे, त्यांच्या दृष्टीने ऍज अ कोच म्हणून एक संघटनेच्या दृष्टीने त्यांच्या पदक तालिकेत एक तो आकडा वाढत असेल, जे काही प्रत्येकाची आपापली गणितं असतात. पण एक आई म्हणून आणि मुली म्हणून माझं जे त्याच्या पुढचं मला भविष्य दिसतं त्यांचं. आणि तिला तेवढी तिची भूक इतकी वाढते की तिला ती कंट्रोल होत नाही, तिला प्रचंड रडायला येतं. आणि तिला त्या वेळेला खायला नाही मिळालं, खाण्याशिवाय ती राहू शकत नाही, मग ती अशी चिडचिड होते की मग तो कुठेतरी राग निघतो वाटेल तसं. त्यावेळेला नाही ना फाईट करत, ती मेडल्स त्याची आहेत नाही, मग तिला थोडीशी तशी पण ते हे करतात सई, म्हणजे ती चिडली पाहिजे, ती चिडली की मारणार, हे एक कुठेतरी तिचं गणित सेट झालं. म्हणजे मुलांचे जे काही विकनेसेस आहेत आणि ज्या स्ट्रेंथ आहेत त्या ते सर पूर्ण वापर करून घेतात, पूर्ण वापर. म्हणजे मी दोन्ही गुरूंचं त्याच्यासाठी कौतुक करेन की भागवत सर असतील किंवा शाहरुख सर असतील, आपल्या मुलामध्ये काय प्लस मायनस आहे हे त्या दोघांना चांगलं माहिती होतं आणि त्याचा वापर करून त्यांना पुढे नेलेला आहे. त्याच्यामुळे मी कायमच दोघांचेही आम्ही आभारी आहोत की त्यांच्यामुळे, कारण शेवटी तो गुरु असेल, गुरुशिवाय आयुष्यात काही नाही. त्याच्यामुळे माझ्या मुली कितीही मोठ्या झाल्या तरी तो पहिला आहे की ज्याने त्यांना ही किक उचलायला शिकवलं, किक म्हणजे काय ते शिकवलं. आई शिकवणाऱ्या बाई जशा वाटतात किंवा पहिलं पाऊल टाकायला शिकवणारी आई जशी महत्वाची आहे तशी निश्चित. आता आपला विषय निघाला होता डाएटवरनं, तर मुलगी त्याच्यावरनं पुढे तू येत होतीस विषयावर आणि मी थोडंसं सरकवलं. पण मुलगी म्हणून ह्याला काही लिमिटेशन्स आहेत का? म्हणजे लिमिटेशन्स कदाचित आपल्या मनात असतात, असंही असू शकतं. म्हणजे आपण बांध घालून घेतो की नाही मला हे जमणार, मग या दिवसात हे जमणार नाही, तर पण त्याच्यावर ते ओव्हरकम करण्याचे पण काही मार्ग असतील ना? असतात. म्हणजे मी तरी त्या बाबतीतही मी थोडंसं दोघींना आधीपासून सांगून ठेवलेलं की जसं त्या वयात येत गेल्या की हा खेळ खेळाचा मारामारीचाच खेळ आहे. तिथे तुझ्या पोटावर किक बसू दे कुठेही, ते तुला सहन करायलाच पाहिजे. आणि आपला मासिक धर्म जो आहे तोही आपण काढून टाकू शकत नाही, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. एखादी वेळ अशी येते आणि सईच्या बाबतीत तोही अनुभव झाला की तिची राज्य स्पर्धा झाली औरंगाबादला आणि त्याच वेळेला तिला सुरू झाले आणि ती तर अगदी न्यू कमर त्या ह्याच्या आणि ड्रेसवर डाग पडणं वगैरे ह्याही गोष्टी तेव्हा झाल्या. गंमत अशी होती की एकच लेडीज कोच असते आणि एक 8-9 बाऊट वेगवेगळ्या ठिकाणी असतात. जिल्ह्याचा संघ जेव्हा जातो तेव्हा 30 ते 40 मुलं सोबत असतात, 1-2 प्रशिक्षक, एक लेडीज कोच, असं एक तिघांचं ते एक साधारण हे असतं. तर लक्ष देणं शक्य नसतं तेवढं आणि थोडस नाही म्हटलं तरी एक जेंट्स पडतं मग, आणि तीही तर अगदी लहान होती. तर माझं त्याही बाबतीत मी सांगते पालकांना की जर तुमच्या मुली ह्या खेळात असतील तर त्यांच्यासोबत ह्याच्या संदर्भात ज्या लागणाऱ्या गोळ्या असतील, मग ती पॅड्स असतील, जे काही असेल, आणि आपल्या मुलींना त्याच्यासाठी मानसिक तयार करणं की त्याच्या सकट तुम्हाला खेळायचं. म्हणजे मी त्यांना नेहमी तेच सांगते, सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. म्हणजे जसं मेरी कोमने जेव्हा 2 मुलांना जन्म दिलं, 2 मुलांना जन्म दिल्यानंतर ती पुन्हा तयारी करून आली आणि ती जगज्जेती झाली. भले तुम्ही जगज्जेती नाही व्हाल, पण ती स्ट्रेंथ एक बाई म्हणून निसर्गाने आपल्याला दिलेली आहे आणि त्या गोष्टीचा बाऊ न करता आपण त्याच्यासह पुढे गेलं पाहिजे. हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आणि आता त्या दोघींनाही ते कळतं. त्याच्यामुळे फायटर होणं हे इथून सुरू होतं. ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ज्या येणाऱ्या शक्यता आहेत, त्या सगळ्या शक्यता
स्वीकारायच्या आधी लक्षात घ्यायच्या आणि त्याच्यावरती विचार करत पुढे जायचं, त्या ओव्हरकम करत पुढे जायचं. निश्चित म्हणजे आर्थिक प्रश्न हे सततचे असतातच. म्हणजे हो. आता सांगायचं झालं तर ह्या संकेता जेव्हा पहिली गेली तर संकेता साधारण 1.5 वर्षांची असताना ह्यांची तरुण भारतची नोकरी गेली, परमनंट जॉब गेला. तिथून पुढची जवळजवळ 8 ते 10 वर्ष ही अस्थिरताच होती आमच्या आयुष्यात. मीनव्हाईल मी आकाशवाणीला नोकरीला होते, मीनव्हाईल मी सकाळला नोकरीला होते, जे कुठेतरी माझं चालू होतं, मग माझं पार्लर होतं, ते बॅलन्स होत होतं कुठे ना कुठेतरी. पण मग अगदी पहिलं किट घेणं असेल, पहिला ड्रेस घेणं असेल, एका स्पर्धेला एका मुलीला पाठवताना 5,000, 10,000, 15,000 एवढा ऍट ए टाइम खर्च येऊ शकतो. कारण काय होतं, जेव्हा बरेचदा शालेय स्पर्धा असू देत किंवा अशा कोणत्याही की जिथे आयोजकांचा हा वापर करावा लागतो, तर तिथे तुम्हाला कशी सोय मिळेल हे सांगू शकत नाही आपण. मग आपल्या मुलींसाठी आपल्याला तो खर्च करणं गरजेचं आहे. मग साधारण 2-3 पालक असतात, तो डिव्हाइड करून सर प्रत्येकावर तो कॉन्ट्रीब्युट करून देतात. मग त्याच्यात शिक्षकाचा सुद्धा आमचा खर्च आम्हाला करावा लागतो, जो प्रशिक्षक जातो सोबत त्याचाही खर्च आम्हाला करावा लागतो, प्लस आमच्या मुलांचं खाणं, जेवणं, राहणं हे सगळं, पण ते गरजेचं आहे. आणि हा खर्च झेपवणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. कारण थोडंसं कसं होतं, प्रत्येक वेळेला तुम्ही दुसऱ्याकडे नाही मागू शकत. नो डाऊट की माझ्या कुटुंबाने, माझ्या बहिणी असतील, म्हणजे आता संकेता गेल्या वर्षी जेव्हा ह्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला तर तो एक खूपच मोठा खर्च, म्हणजे माझ्या धक्कादार होताच आर्थिक, म्हणजे सगळ्याच बाजूने खूप आम्ही मागे गेलोय. सेटबॅक पुन्हा एकदा तो बसलेला आहे. आणि मग अशा परिस्थितीत की आता म्हटलं नाही, यावर्षी मी नाही खेळवू शकत. तर त्यावेळेला आमच्या सरांचं, आम्हाला शाहरुख सरांचं खूप चांगलं कोऑपरेशन मिळालं. म्हणाले नाही मॅडम, एका मुलीचा खर्च मी करतो, एका मुलीचा तुम्ही करा. बरं, संकेत आता रेफरी झाले, त्याच्यामुळे तिला रेफरीचं कॉलिंग निघालं होतं. मग तिचं ते बांधन जे मिळतं त्याच्यातनं थोडंफार तिचा खर्च त्यांच्याकडून त्याच्यामुळे मग तो खर्च मॅनेज वाचला होता तेवढा. पण असंही मिळत जातं. तिला जेव्हा मी 2nd डिग्री ब्लॅक बेल्ट आणि नॅशनल रेफरीची एक्झाम होती, मग माझा मोठा भाचा आहे गौरव, माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा, त्याने मला आर्थिक मदत केली. आणि मुद्दाम सांगावं असं वाटेल की ह्या लहान आहेत, भाचे माझे खूप मोठे आहेत, म्हणजे दोघांची लग्न झाली, एकाला मूल आहे आताच, तर ती भाची माझी आहे. ह्या सगळ्यांना खूप कौतुक आहे. इव्हन माझी जी चुलत बहीण आहे त्या गुजरातला असते, भाग्यश्री, तर त्यांनाही सगळ्यांना आमच्या कुटुंबात, म्हणजे माहेरी असेल किंवा सासरे, कारण ह्या काहीतरी वेगळं करतायत. आणि मग कुठेतरी त्यांनाही ते विचारलं जातं, अरे ही तुमची भाजी का, असं. आणि खूप छान त्यांनी डेव्हलप केले आणि त्याचं खूप कौतुक आहे. आणि त्यांनाही भाचवंड, म्हणजे नॉर्मली असं नाही बघायला मिळत आत्ताच्या काळात की मावस आत्ते वगैरे, सख्यांमध्ये खूप हे असतं, तर चुलत आत्ते, मामे, मावस, इव्हन तुम्हाला सांगते आईंचे आमच्या, म्हणजे माझे मामे सासरे आहेत किंवा माझे आत्ते सासरे आहेत, माझ्या आत्ते सासूबाई ज्या आहेत त्यांचे मिस्टर, ह्यांचा एखादा जरी लगेच मेडल त्यांचा आपणहून फोन येतो, सोनाली खूप खूप दोघींचं अभिनंदन, अशाच पुढे जात राहू द्यात. आम्हाला खूप अभिमान आहे की अख्ख्या सावंत कुटुंबात असं कोणी केलेलं नाही. मामे सासरे माझे पालवणे, म्हणजे दापोली तिकडे पालवणे एक छोटं गाव आहे, आडगाव आहे, तर त्यांनी तिथल्या त्या माझ्या मामे सासूबाई असेल, माझा मामे दीर असेल, ज्याचं मला खूप ह्यांच्या आजारपणात खूप मदत झालेली आहे, तर त्यांच्या बातमीची कात्रणं अजूनही काढून ठेवलं, म्हणजे कदाचित तुमच्या दोघींकडेही नसतील. नाही, त्यांच्याकडे प्रत्येक बातमीची कात्रणं. जेव्हापासून माझी कात्रणं यायला लागली तेव्हापासूनची कात्रणं अजून सुद्धा पण मग ना, म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे आता हे बोलताना मला असं जाणवलं की खेळायला पहिली फाईट जेव्हा बसत असेल तेव्हा ही सगळी माणसं डोळ्यासमोर येत असतील आणि मग त्याच्या पाठीमागचं मेडल दिसत असेल की ह्यांच्यासाठी मला ते हवंय. असं प्रेरणा आहे रोजच्या लाईफ साठी सुद्धा तुमची. निश्चित तुम्ही बाहेर जाता, जिल्ह्याच्या बाहेर खेळायला, किंवा आता अशी वेळ येईल राज्याच्या बाहेर जायची वेळ येईल, तर चांगले वाईट दोन्ही अनुभव येतात. तर लक्षात राहण्यासारखे कुठले चांगले वाईट अनुभव? लक्षात राहण्यासारखे चांगले वाईट म्हणजे, चांगले म्हटलं तर मगाशी म्हटलं तसंच की आदराने बोलणं दुसऱ्यांशी, किंवा लोक आता त्यांना रिस्पेक्ट देतात. आता ती रेफरी झाली तर रेफरीच्या ड्रेसमध्ये आपण बाऊटवर वावरणं, आणि मॅडम तसं, एक थोडं छान. आणि मुद्दाम सांगितलं, रत्नागिरी तालुक्यामध्ये 2nd डिग्री ब्लॅक बेल्ट ऍक्टिव्ह रेफरी अशी ही आता एक आहे. मला वाटतं ती वयाने पण लहान, वयाने लहान रेफरी आहे, त्याच्यात वयाने लहान आहे. तालुक्यात तरी ती वयाने लहान आहे लेडीज रेफरी. कारण मुळात ह्या खेळामध्ये मुली कंटिन्यू खूप
कमी राहतात पुढपर्यंत, खूप कन्सिस्टन्सी खूप कमी राहते. लागते. त्याच्यामुळे ज्या काही लेडीज रेफरी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ती माझ्या मते वयाने ती लहान लहान असेल. आहे. त्याच्यात तालुक्यात तर नक्की आहे ती वयाने लहान, हा. आणि खूप लवकर तिने ती चांगली अचिव्हमेंट केलेली आहे. प्रश्नच नाही. आणि अनुभव म्हणशील तर अनुभव त्या- म्हणजे मग ते लहान मुलांना कसं सांभाळायचं हा इतकं म्हणजे मी त्यांची आंघोळ घातलेली आहे, त्यांना त्यांचे कपडे भरलेले आहेत. म्हणजे स्पर्धेला जाताना क्लासमधले पालक असायचे, मॅडम तुम्ही आहात ना, मग ह्या गोळ्या द्यायच्या, ह्या इतक्या वाजता द्यायच्या. म्हणजे तुझ्यावर जबाबदारी म्हणजे सोपवली. जबाबदारी कशी घेण्याची घेण्याची सवय सवय लागलेली आहे. आणि पालक निश्चिंत असायचे. हा. संकेता मॅडम आहेत ना, मग आम्हाला काळजी नाही. म्हणजे एखाद्या वेळेला संकेताला पाठवता येणं शक्य आहे, प्रत्येक वेळेला आपण नाही पाठवू शकत जेव्हा जिल्ह्याच्या बाहेर टीम जाते तेव्हा. मग पालकांनी असं पण विचारलेलं आहे की आम्ही मॅडम, खर्च आम्ही देतो खर्च करतो, तुम्ही पण जा. तुम्ही जा. हा. असं म्हणजे ती मॅडम होणे इतकी मोठी नव्हती. हा ती अगदी 9वी-10वीत वगैरे असेल मे बी तेव्हा, पण तोपर्यंत तुलनेनं जी लहान मुलं होती आणि ती खरोखर म्हणजे 2-2 जिने चढून मुलांना गरम पाणी आंघोळीला नेऊन देणं, त्यांना आंघोळ्या घालणं, म्हणजे त्यांचे त्यांच्या कपडे आंघोळ्या आवरणं. झाल्या की त्यांना तयार होऊन खाली पाठवायचं, मग आम्ही आंघोळीला मग एक बालदी अंगावर घ्यायची, ताई आंघोळीची. मुलांची काय सगळ्या सगळी जबाबदाऱ्या अगदी पार अगदी पडायच्या. अगदी सगळ्या. अगदी आणि पण हे करत असताना म्हणजे आईशिवाय पण कधी कधी जायची वेळ आली हो. असेल तर असे काही वाईट अनुभव आलेत का? वाईट म्हणजे हा वाईट म्हणजे मग काही काही वेळेला पाण्याची सोय नसते, किंवा असली तर मग एकदम थंड पाणी असतं, नसली तर अजिबात नसतं, पाणीच नसतं. मग कधी कधी म्हणजे मी तर कधी कधी बिना आंघोळीची सुद्धा राहिलेली आहे. म्हणजे आता ती मला सवय झाली, पण मग काचा फुटलेल्या असतात किंवा खायची सोय व्यवस्थित नसते. मग आमच्या सरांना जर अवेलेबल असेल तेव्हा तर आम्ही चांगल्या ठिकाणी राहतो, पण जेव्हा तालुक्या म्हणजे बाहेर एखादे स्पर्धा- आयोजन हा. जर शालेय बऱ्यापैकी ही अडचण शालेय स्पर्धा जेव्हा असतात त्यावेळेला बऱ्याच त्याला येऊ ठिकाणी- शकते. आणि नॉर्मली आता तू कुठेही जरी गेलीस ना, अगदी आपल्या रत्नागिरीचं जरी क्रीडा संकुल घेतलंस किंवा अन्यही जिल्ह्यातलं, तर बऱ्याच ठिकाणी ही एक अनास्था दिसून येते मला की आहे हा होतंय चाललंय. मग त्यातली संडास बाथरूम कशी आहे, तिथे ते व्यवस्थित आहे का? अरे मुलं हजारोंच्या संख्येने मुलं बाहेरच्या ठिकाणाहून येणारी असतात. अक्षरशः वाईट वाटतं आम्हाला. कसं आहे, आपण स्वच्छतेने राहणारी माणसं आहोत, आपण कशीही कुठेही नाही झोपू शकत. तर माझा एक तो खूप आग्रह दुसऱ्या असतो, दिवशी जर खेळणार खेळणारा सुद्धा ते एक फ्रेश, तुम्ही भले 2 घास कमी खा पण आंघोळ पाहिजे तुम्हाला. हे खूप मी आग्रही आणि असते तेव्हा त्या मग बाबतीत. काय पाणीच नसायचं, मग काय बाटल्या भरलेल्या असायच्या, मग त्याने तोंड धुवायचं, साबण लावायचं, मग फ्रेश. हा फ्रेश व्हायचं. पण ते फ्रेश व्हायला पाहिजे. म्हणजे आपण पूर्वी असं मजेने म्हणायचो आंघोळीची गोळी घेऊन टाक, ती तशी बऱ्याचदा हा, बऱ्याचदा घ्यायला लागलेली आहे. पण नाही, ह्याच्यात एक गंमत आहे. म्हणजे मला आता जाणवली, ह्या अडचणी जरी येत असल्या तरी वाटेल तिथे आता ह्या मुली ऍडजस्ट होऊ शकतात. हो. कुठेही मला कुठेही. हेच नकोय, मला नाही, ते नाही, चालतच असं नाही. अजिबातच वगैरे नाही. असं काय आता राहायचं घराच्या बाबतीत त्यांची अजिबात तक्रार नाही. काहीच नाही. घरी जे सुद्धा असेल ते जे असेल ते स्वाहा. जे असेल ते स्वाहा. खाणं असो, भाज्या कारलं खातात दोघी. कुठेही गेलं म्हणजे कुठेही गेलं तरी काही खाण्याच्या सवयी वांग असू दे, कारलं असू दे, ज्या ज्या साधारण ज्या ज्या बाजूला टाकलेल्या बाजूला भाज्या. त्या अगदी खातात. ही तर आवडीने खाते. मुळा ज्या नको असतात त्या सगळ्या भाज्या त्या खातात. नाही म्हणजे कोशिंबीर. हे नको ते नको, करणाऱ्याला सुद्धा काय करायचा हा प्रश्न पडतो. 4 जणांसाठी 4 प्रकार नाही आपण करू शकत. तसं नाही, दोघी किंवा आमच्या म्हणजे आम्हाला बिस्लरीचंच पाणी लागतं असलं काही नाही. 12 गावचं पाणी पिणं जे म्हणतो ना, ते आलं पाहिजे तुम्हाला. कुठलेही हा. साथीचे रोग आसपास पण येणार अजिबात नाही. तुला एसी असू दे नाही तर नसू दे, पंखा असू दे नाही तर नसू दे, झोप लागली पाहिजे. 45 डिग्रीमध्ये सुद्धा राहायचं. झोप लागली पाहिजे. आणि हे होतं म्हणजे तुम्हाला ते डेव्हलप होत जातं. बरोबर. तिथे. कारण आपणच शेवटी स्वतःचं कौतुक आपण किती करतो त्याच्यावर ते अवलंबून असतं. त्याच्यामुळे तर खूप छान असे अनुभव आलेले आहेत एकदम. म्हणजे खूप छान हा प्रवास आमचा होत गेलेला आहे आणि हो. लोकांनी पण त्याला अप्रिशिएट करतात लोक. हो. त्याच्यामुळे मस्त वाटतं. पण मला संदेश दादा तुला विचारायचंय, घरात एक शिक्षिका, हा, एक शिक्षक, 2 फायटर आणि म्हणजे सोनाली ताई. एवढंच पुरेसं आहे. तर तू काय म्हणजे कसं काय मॅनेज करतो सगळं? शांत. म्हणजे थंड ठेवायचं. गंमत कशी असते, कधी कधी आई म्हणजे आमची मस्ती चालू असते तर मग बाबा हा चकुली बास हा आता असं सांगतो म्हणजे वादळापूर्वीची सांगतो नाही म्हणजे वातावरण कूल ठेवायचं काम तुझ्याकडे आहे. एकदम एकदम म्हणजे अग्निशमन अशी पंप सुरुवात बनवायचा. जर झाली असेल ना आईकडून हे चिडायची की
हा सई अभ्यासाला बस पुढे सई आता. हे कर. बस आता चला धोक्याच्या सूचना देण्याचं काम करतो थोडक्यात. संदेश पुरवतो. बेसिकली त्यांचा स्वभाव खूप शांत आहे, सायलेंट असतात ते, पण तो सायलेंट असा एक किलर किंवा असं म्हणूया पत्रकारितेमध्ये पत्रकार आहे तो. हा ते उगाच बडबड करणार नाहीत. आमचे योग्य ते टिपत राहायचं जे फक्त. सासरे माझे तसे होते, हा. दोघांची रास एकच कन्या. हो काय? हा, त्याच्यामुळे तेही असे उगाच बका 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 बडबड करणार नाहीत ते, पण ते एकच वाक्य बोलतील ना ते अगदी टू द पॉइंट. To the point. हा तसं मार्मिक भाष्य करण्यात ते पण एक्सपर्ट मग ते आहेत. चिडले ना की हा, बस. मग नाही. म्हणजे चिड बोलत नाही ते फक्त मग मी शांत बसते. दाखवतो. मग मी शांत. तर आवाज बघायचं. पण असे प्रसंग म्हणजे तू लिहून ठेवू शकतोस की ही शांत आहे. तुझ्या चिडण्यावर सोनाली ताई आणि मुली दोघी शांत आहे. हे तुला म्हणजे हाताच्या बोटावर बोलण्यासारखे असते. पण हा बॅलन्स असावा लागतो, म्हणजे कडू गोड असेल, खारट आंबट, ह्या सगळ्या चवी असाव्या लागतात, तर जेवणाला पानाला रंगत येते. त्याच्यामुळे आमच्याकडे ते सगळ्या चवी बघायला मिळतात. आणि नाही म्हणजे मी मिथुन राशीची आहे, थोडस राशीवर जर तू गेलीस तर ही वृश्चिक आहे, तो विंचू मध्येच डंख मारतो आमचा. आणि हा कुंभ आहे, ती आपली ज्ञानाचा घडा भरत भरत असतो. असते. हा. कायच घडा भरलेला सगळा. आणि मला बडबड केल्याशिवाय चैन पडत नाही. पण बडबड केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत अशा प्रोफेशन मध्ये आहोत. निश्चित, आणि ते करावं लागतं, कारण मार्केटिंग करणं हाच जॉब आहे किंवा जे काही आहे ते सगळं बडबडीशी निगडीत आहे. मी आता पुन्हा एकदा मी आकाशवाणीतच आहे हो. कामाला, तर ते लागतंच करायला. ती आणि बडबड त्याचा फायदा ती होतो बडबड मला. अशी आम्ही चॅनलाइज निश्चित, आणि त्याचा फायदाही होतो मला. म्हणजे बरेचदा असं झालं की मला एखादी गरज आहे, तर माझ्या कुठे कुठे झालेली ती ओळख असते. बरोबर. त्याच्यात ना सोनाली सावंत मी बोलते सांगितलं की तेवढा एक मला होतं पुरतं. एवढं होतं कुठेतरी. कारण तुम्ही मधला काही काळ पत्रकारितेच्या हा, क्षेत्रात होते मी, हो. रिलेटेड काम निश्चित. मी करण्यासाठी सकाळ मधुरांगणच्या व्यासपीठामुळे हा. मी हजारो बायकांपर्यंत पोहोचलेले, किंवा मी जे इव्हेंट तेव्हा केले, तुला त्यांच्यासाठी काम करायचं. हा, त्याच्यामुळे बायकांना माहितीये सोनाली सावंत ही एक ओळखतात त्या बायका, त्याच्यामुळे खूप बायका म्हणजे घरं ओळखतात ती. हो, हो. आणि अजूनही म्हणजे लोक कुठे, आणि मुळात आधी खूप बोलायची. म्हणजे मी काय करायला ह्या गमती आई पत्ता विचारायला, म्हणजे गमतीचा भाग. पण घरी अमेझॉनवाला आला होता पार्सल घेऊन आणि तो इथे थांबला होता. म्हटलं काय हवंय, नाही पत्ता विचार. म्हटलं कुठे राहतात, पत्ता दाखव मला. नाही तुम्ही नको सावंत मॅडम ना बोला. म्हणजे आता पत्ता मी तर म्हणते विचार. एखादा जर पत्ता विचारायला आला ना तरी त्याला घर नाही. पोचवतो. घराच्या रंगासकट नावासकट त्या घरात किती माणसं राहतात याच्यासकट म्हणजे तो व्यवस्थित पोहोचलाच कुठल्या नाही. दारात जा, कुठल्या गेटने जा, इथं बोल. किंवा त्याच्यावर मी त्यांना एवढंच उत्तर देते, मी पोस्टमन बापटांची मुलगी आहे. माझे वडील पोस्टमन होते हो. आणि मिलिटरीमन होते ते, हो. त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टी आमच्यात आलेल्या आहेत लक्षात. मॅपिंग तुझ्या डोक्यात असतील असे. हो हो हो. तिथे बसून यायचं सांगा. अगदी अगदी डावा उजवं कुठे. म्हणजे ह्याच्या बाजूला हे दुकान आहे हे सुद्धा लक्षात असतं. म्हणजे संदेश सावंतांचं मला 20च वर्ष झाली लग्नाला, हे 30-40 वर्षांपासून इथे राहत असतील, पण ह्यांना आजूबाजूच्या 5 घरांची पण माहिती नसेल. आणि मला अख्खी पण गंमत आहे, त्या घराच्या बाहेर गटार तुंबलेला जर असेल तर ते मात्र ह्यांना दिसतं. हो अगदी 100%. नजर तिथे. नजर तिथे. नाही, त्याच्यामुळे खूप छान. पण तुमच्या ह्या दोन्ही म्हणजे दोघांचे स्वभाव म्हणा किंवा आजी आजोबांचा पाठिंबा म्हणा, ह्या सगळा बेस आहे या मुलींच्या आत्ताच्या करिअर लाईनचा. तर तुमच्या डोक्यात काही आहे का भविष्यात सई तू काय करणार आहेस, काय डोक्यात ठरवलंयस? आता मला वाटतं 10वी झालीस ना तू? 10वीत गेले अच्छा, आता. आता मी 10वी 10वीत गेले आणि ही टीवायला गेले. आता पुढची TY ला दोन्ही गेलीस वर्ष, आता? हो, म्हणजे ही दोन्ही वर्ष आताची शैक्षणिक चालू असतात ही महत्वाची आहेत. एक बोर्ड आणि एक युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी. असं. तर तुझं काही ठरलंय का? मला आवडतं नर्सिंग करायला. अच्छा. नर्सिंग करायचं म्हणतेय, त्याला दुसरं ऑप्शन ऍग्रिकल्चरचं ठेवलंय. अच्छा. मला वाटतं तुझे काका दापोलीत असतात ते काका. अच्छा, ऍग्रिकल्चर हा. किंवा नर्सिंग दोन हो. ऍक्च्युली फारच फारच वेगळे पण आहे. तिला ते किंवा आहे. झाडं लावणं, झाडं जगवणं. ती झाडांशी बोलते आणि तिच्या हाताला जग आहे. म्हणजे तिने हो. आता लावलं त्या झाड. वालीच्या शेंगा घातल्या ना, वाली आल्यात त्याला अशा. क्या बात हा, आहे. म्हणजे ती आवड आहे तिला खूप मस्तच. त्याची. मग मी तिला म्हटलं तू ITI जाऊन माळी कामाचा कोर्स केलास तरीही चालेल, एक वेगळं प्रोफेशन तुझ्यासाठी आहे की लोकांना गार्डनिंग करून देणं. Gardening करून देणं.
म्हणजे कोणतंही काम हलकं नसतं. नाही, आता ते आपण कसं designer डेव्हलप करतो, म्हणून डिझायनर, हा हो, गार्डन हो. डिझायनर म्हणून तुम्ही होऊ शकता. हे असं नाही की तुम्ही फारच मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये गेलं पाहिजे, तू डॉक्टरच झालीच पाहिजे, बरोबर. नाही, माझी अजिबात पण अपेक्षा म्हणजे नाही. खेळा व्यतिरिक्त 2-3 दोन-तीन ऑप्शन ठेवलेले आहेत. हा. आणि संगीता मला लॉ करायची इच्छा आहे. त्याच्यावर मला पदार्थ वेगवेगळे तयार करायला आवडतं, त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंटचा एक वेगळा, आणि झालं तर मग स्पोर्ट्स मध्ये पुढे काय करता आलं तर मग त्याच्यात सुद्धा. पण स्पोर्ट्स चा आता तू म्हणालीस तसा हा शेवटी ठेवलायस की मला सांगताना शेवटी सांगितलास? किती प्रायोरिटी आहे? प्रायोरिटी आहे ती. अच्छा, आणि priority मग आहे. टीवाय झाल्यानंतर लॉ, त्याच्यानंतर मग स्पोर्ट्स मध्ये पुढे कंटिन्यू करणार Okay. आहे. कारण ते काय पण मिळतंय लॉ करण्यासाठी तुला प्रॅक्टिस घरात होऊ शकते. होऊ शकते. माझ्या नंदेचे नंदेचे मिस्टर माझ्या बेस्ट लॉयर आहेत कणकवलीतले, रावराणे, राजेंद्र रावराणे. त्याच्यामुळे त्यांनी केव्हाही सांगितलेले तुम्ही करा, माझं मार्गदर्शन आहे. नाही, त्याच्या पुढचं मी तिला सांगितलं की घरात आर्ग्युमेंट केली अगदी 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 प्रॅक्टिस अगदी 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 मस्तच एकदम. पण खूप मस्त. म्हणजे नुसताच खेळ की खेळ एकच गोष्ट धरून बसणं, म्हणजे खेळावरती फोकस करणं आणि त्या व्यतिरिक्त इतर गोष्टींचा विचार सुद्धा डोक्यामध्ये ठेवणं की ही गोष्टी आपण करिअर म्हणून निश्चित. करू मला एक शकतो. गुलजार सरांचं नुकतं वाक्य माझ्या वाचनात आले, ते मला खरोखर मुद्दाम सांगावं असं वाटतं. त्यांचं वाक्य आहे असं की कुछ अलग करना हो तो भीड़ से हटके चलिए, कुछ अलग करना हो तो भीड़ से हटके चलिए, भीड़ साहस तो देती है लेकिन पहचान छीन लेती है. क्या बात है. भीड़ साहस तो देती है लेकिन पहचान छीन लेती है. तर खरं. तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर तुम्ही ते कष्ट करा, मेहनत करा, खरं. आणि स्वतःची ओळख एक गोल छोटा का असे ना, आयुष्यात फार मोठं अगदी सगळ्याच मेरी कोम, सगळ्याच सानिया मिर्झा, नाही पी व्ही सिंधू नाही होत सगळ्या, जसे सगळे सचिन तेंडुलकर नाही होत, पण त्यांच्या पातळीवरच्या त्या ज्या अचिव्हमेंट असतात बरोबर. त्या खूप महत्वाच्या असतात आणि मुलांना ते पालकांनी करून द्यावं. या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने आर्ट सर्कलचं एक छान व्यासपीठ आम्हाला मिळालं, तुम्ही त्याच्याबद्दल मी आभार मानते. आपली वेळ संपत आलेली आहे, नाही, तर- नाही, बोल. तर मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की हे गेली 10-12 वर्ष मी जे काही बघते, अगदी जवळून हा खेळ बघते. खूप प्रॉब्लेम्स असतात, बेसिकली इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असतो, तर थोडंसं फायनान्शियली सुद्धा आम्हाला खूप गरजा लागतात. प्रशासन आणि प्रशासन असेल, सरकार असेल, असे काही वाईट अनुभव मी घेतले की त्यांची मेंटॅलिटीच नसेल. म्हणजे नुकताच आपल्या इथे स्टेडियमवरचा एक किस्सा मी सांगते. बेटी बचाओ बेटी पढाओ ही थीम घेऊन या वर्षीच्या 26 जानेवारीला कार्यक्रम झाला होता, ज्याच्यात त्यांचे स्वसंरक्षणाचे डेमो बसवले होते. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून 12-12:30 पर्यंत, 12 वाजेपर्यंत टाइम होतं त्यांचं. मध्ये मध्ये सगळे कोण बेंजो वाजवून गेले, पण आणखी जे काय होतं ते. आणि दामले शाळेचं आमच्या अगोदर होतं, तर त्यांचं पथनाट्य त्यांनी बसवलं होतं. आणि ह्यांचा म्हटलं अजून काय येत नाही, आम्हाला 7वा नंबर दिला होता, तो जाऊन शेवटी 10व्यावर आला. आणि तेवढ्यात एक अधिकारी आले, हा काय ती कराटेची प्रात्यक्षिक आहे, नाही घेऊ टाका इकडे, इकडे हे ह्यांचं चालू आहे ना, ती तिकडे होऊन जातील प्रात्यक्षिका. म्हणजे इतका वाईट अप्रोच. मुलं आमची उपाशी होती, सकाळी 7-7:30 वाजल्यापासून आम्ही गेलेलो होतो. इतका वाईट अप्रोच की ती प्रात्यक्षिक, अरे तुमची जी मेन थीम आहे बेटी बचाओ बेटी पढाओ, त्याला त्या बायका पण होत्या, म्हणजे महिला सक्षमीकरणाचं जे आपण म्हणतो, तर त्याच्या संदर्भातच एवढी मानसिकता जर दुर्लक्षित असेल तर तुम्ही नाही पुढे जाऊ शकत. आणि मग ह्याच्यासाठी मी असं म्हणेन की कोणतीही संघटना असेल तर तिने इकॉनॉमिकली आपलं आर्थिक स्वावलंबन जसं वैयक्तिक आपल्या प्रत्येकाचं असतं ना, तसं ह्या प्रत्येक संघटनांनी देखील आर्थिक स्वावलंबी आपलं झालं पाहिजे. मग तुम्ही मुलांकडनं फी घेता, त्याच्यातनं तुम्ही पैसे बाजूला काढा. कारण प्रत्येक वेळेला काय होतं, कुठच्या तरी राजकारणाच्या मागे लागायचं, तो आपल्याला नाचवत बसणार. आपल्या मुलांच्या खेळाचा त्यांना का कशासाठी, म्हणजे त्यांच्याकडून तुम्हाला काहीच मिळत नाहीये तर कशासाठी असं हे वापर करून द्यायचा. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या मार्गाने डेव्हलप. नो डाऊट की आपल्याला सतत ह्यांच्या संपर्कात राहावं लागतं आणि कुठे ना कुठेतरी तो तोल सांभाळावाच लागतो. भले आपल्या मनाला गोष्टी नाही पटल्या तरीही ते बरोबर दाखवावं लागतं. मी फारच स्पष्ट बोलते, ते थोडंसं होऊ शकतं धोकादायक, पण तरी मला सांगावं असं वाटतं की हे आवाहन मला करावं असं वाटतं. आणि ह्या आहेत घटना घडतात, आम्ही स्वतः त्या अनुभवलेल्या आहेत. तर ही मानसिकता बदलली ना तर खरोखरच आपल्या इथे खूप, आपल्या मातीमध्ये माझ्याच मुली असं नाही पण असे खूप गुणी खेळाडू आहेत जे नावारूपाला येऊ शकतात. ती मुलं केवळ ह्या थोड्याशा मागे राहिलेली आहेत. म्हणजे अगदी भाताच्या शेतीत सुद्धा प्रॅक्टिस करणारी मुलं आहेत. मी स्वतः बातमी केलेली आहे त्या मुलीची की जी उंच उडी लांब उडीची, एक शेतकऱ्याची मुलगी
जी भातशेतीमध्ये त्या माणसाने तिला हे करून दिलं होतं. तर असे शिक्षक आहेत, असे गुरु आहेत आपल्याकडे. पण थोडीशी जर ह्यांना प्रशासनाची, सरकारची जर जोड मिळाली तर खूप नक्कीच आम्हाला बरंच काही अचीव करता येऊ आणि शकेल. मुलं खूप स्तरापर्यंत पुढे पुढे जाऊ जा- कारण शकतात. ह्याला बेसिक गरज असते. मॅटवर ह्या खेळाची प्रॅक्टिस झाली पाहिजे. बरं. प्रॅक्टिसच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी ह्याला लागतात. हा. पण आमची मुलं लादीवर प्रॅक्टिस करतात. कुठेही म्हणजे ती मळलेली असेल, काही असेल, कुठच्याही ठिकाणी लादीवरच. मग तिथे ती लादीवर पडतात, झडतात, लागतं. फाईट फक्त आमची मुलं मॅटवर खेळतात. कारण ती मॅट काही हजारांची असते, काही लाखांची असते. उपलब्ध करून कोण देणार, किंवा कशी होणार? बरं केली तर ती ठेवायला जागा पाहिजे, ती कुठे ठेवणार? इथपासून जे बऱ्याच तांत्रिक अडचणी असतात आणि ह्या सोडवता येऊ शकतात. पण ती मानसिकता, तो व्ह्यू पाहिजे. बरोबर. तो असेल तर ते होऊ शकतं निश्चितच. म्हणजे माझं तमाम जनतेला जी बघत असेल त्यांना आव्हान आहे की तुमच्या परीने जी जी मदत होईल ती प्रत्येक कुठेही तुमच्या आजूबाजूला खेळाडू असेल, आमचाच खेळ असं मी नाही म्हणत, सर्वच खेळ आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर तुम्ही खरंच त्यांना मदत करू शकता. आणि तशी झाली तर आपला देश काही कोटींच्या लोकसंख्येचा आहे, पण ऑलिम्पिकमध्ये आपली पदकं काही शेकड्यात असतात. तर हा जो विरोधाभास आहे हा कुठेतरी कमी व्हायला नक्की मदत होऊ शकते. खरंय, अगदी खरंय. या अप्रतिम नोटवर आपण ही मुलाखत संपवूया की खूप समस्या असतात खेळाच्या क्षेत्रामध्ये, तर कधी कधी जास्तच असतात. निश्चित. ह्या समस्यांवर मात करण्यासाठी जसे घरातले पालक पाठीशी खंबीरपणे उभे असतात, तसं समाज, तसंच प्रशासकीय स्तर, तसंच सरकारचं स्तर, या सगळ्यांनी एकत्रित येऊन जर प्रयत्न केले तर संकेता सईसारखे असे अनेक खेळाडू आहेत जे नाव रोशन करू शकतात. नुसतं जिल्ह्याचं नाही, राज्याचं नाही, तर देशाचंही. निश्चित. तर ह्या आताच्या ह्या नोटवर आपण मुलाखत संपवतोय. तुम्हा सगळ्यांकडून या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा याव्यात अशी मी विनंती करते. आर्ट सर्कल तर्फे तुम्हाला दोघींना शुभेच्छा देते. तुम्हाला पण सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा देते. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे संदेश दादा कमी बोलतो पण मार्मिक बोलतो, जसं मगाशी सोनाली ताई म्हणाली. तर तुला या शुभेच्छा आहेत की मुलींच्या पुढच्या इंटरव्ह्यूच्या वेळेला भरभरून संदेश दादा बोलतात. तोपर्यंत ते नक्की बरे झालेले असतील. ह्या आमच्याकडून तुला स्पेशल शुभेच्छा आहेत. थँक्यू. तर मनापासून धन्यवाद. आपणही सगळे सहभागी झालात या मुलाखतीमध्ये. सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच सावंत फॅमिली. खूप खूप आभार. आर्ट सर्कलचे पण खूप खूप आभार. आणि आम्हाला एक अतिशय उत्तम व्यासपीठ दिलेलं आहे, मी मगाशीच म्हटलं. तर खरंच माझं पुन्हा एकदा आव्हान आहे की ज्याला ज्याला जिथे जिथे एक गुणी खेळाडू दिसेल तिथे तिथे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या पाठीशी थोडंफार का होईना खारीचा वाटा आपला आपला उचलावा. ती संघटना असेल, ती व्यक्ती असेल, वैयक्तिक कुठेही असेल, ज्याला जशी मदत करता येईल तशी त्यांनी ती करावी आणि खेळाडूंना पुढे न्यावं. कारण माझा खूप कळकळीची विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. गुड नाईट. गुड नाईट.